आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत राहणारे रवींद्रनाथ खंडेराव गांगुर्डे वय 72 हे सेवानिवृत्त न्यायाधीश व प्राध्यापक असून ते चेडी पंपिंग गावातील मंगलमूर्ती अपार्टमेंट मध्ये राहतात। 5 जून ते 10 जून दरम्यान ते कामानिमित्त कुटुंबियाबरोबर बाहेर गावी गेले होते। या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून 20,000 रुपये रोख, 1 लाख रुपये किमतीची 1 किलो 15 ग्रॅम वजनाची चांदीची वीट, 1,50,000 रुपये किमतीचा 1.5 तोळे वजनाची सोन्याची लगड व 30,000 रुपये किमतीचा मोबाईल असा 3 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार करत होते। गोपनीय माहितीवरून बुद्धी कौशल्याचा वापर करत गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून चोरटे हे सिन्नरफाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रसत जॉय उर्फ भुर्या विजय नानाजी वय 26 तसेच चेतन कैलास सोनवणे हे दोघे राहणार शरणपूर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर नाशिक यांना जेरबंद करत चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली। तसेच या दोघांकडून 3 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। तसेच मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील ज्योती अशोक कुलकर्णी या सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या घरीही त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली। सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, अविनाश देवरे, महेंद्र जाधव, सागर आडणे, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, पोलीस शिपाई योगेश रानडे, संतोष पिगळ, महिला पोलीस शिपाई सोनवणे आदींनी केली। नमस्कार। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मालमत्तेविरोधाच्या 2 विशेष गुन्ह्यांची उकल त्या ठिकाणी केलेली आहे। ज्याच्यामध्ये यातील फिर्यादी जे आहेत एक सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत आणि दुसरे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत। तर यांच्या घरी त्या ठिकाणी चोरी झाली होती आणि त्या चोरीच्या अनुषंगाने नाशिक रोड आणि मुंबई नाका अशा 2 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी गुन्हे दाखल होते। सदरच्या बाबत आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे डीपी आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी अधिक सखोल तपास करून त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केलेली आहे आणि विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये जवळपास 100% मुद्देमाल जो आहे तो त्या ठिकाणी रिकव्हरी करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे। त्याच्याबद्दल देखील आम्ही आमच्या डीपी पथकाचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।